कडवटपणा आहे. हो. हा कडवटपणा सगळ्यात जास्त सागरचा हिस्सा आहे. त्याच्यामुळे सागर तरी खूप डिस्टर्ब असतं हल्ली. सो समजा म्हणजे काउन्सिलिंगमुळे त्याच्या मनातला कडवटपणा सागरबद्दलची जे काय जे काही मनात घातली आहे ती कमी झाली. तर सागर सईशी चांगले वागतील. ते कुठेतरी मला आनंदात ठेवायचा विचार करते आणि अख्खं घर खुश होईल ना या सगळ्या प्रोसेसमध्ये. पण खरं सांगू तर सागरच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अडी तरी आता आदित्यच्या मनातला त्यांच्याबद्दलचा कडवटपणा दिसतो. काय झालं? असं तू बोलायला लागलीस ना की अगदी गुरुची मुलगी शोधतेस. काय बोलतो आशावादी स्वप्नाळू. एक मिनिट माझं कौतुक करतेस का तुला काढतेय? नाही ग, चुका नाही काढते आणि खूप रिस्की आहे. उद्या त्या सावलीला कळलं की कोर्टाची परमिशन नसताना सागरचं कुटुंब आदित्यशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, तर त्याचा विचार केलास का तू? सावली फार मोठा इश्यू करेल त्याचा. तिला ऐकतं कोणी पण नाही ग. आई तू म्हणालीस ना मी गावाकडचा विचार करते. नो. समजा हे आता तू जे काही म्हणतेस तसं काही झालं नाही तर म्हणजे बाबा असंच म्हणाला असता ना. आणि मुळात आदित्य आणि सागर या दोघांना एकत्र आणण्याची ह्याच्यापेक्षा बेटर संधी नाही मिळणार आपल्याला. आणि जर त्याच्यापेक्षा धोकादायक काही नाही आहे जगात. असा विचार करून बघ, तर सगळं उलटं होण्याचं कारण. तू एकदम पॉझिटिव्हली विचार करू. काही गैरसमज दोन मला एक खरं आपल्या हातात आहे.